महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या युतीची नांदी जी आहे ती होऊ घातलेली आहे ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू। आपण जर पाहिलं तर मराठी भाषेच्या विजय उत्सवामध्ये दोन्ही बंधू एकत्र आलेले आणि काल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीत पोहोचले आणि त्या अर्थानं राजकीय चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे की दोन्ही बंधू आता एकत्र येतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। जर हे दोन्ही बंधू एकत्र आले तर नेमका कोणाला फटका बसू शकतो याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। दोन्ही नेत्यांच्या पक्ष जर आपण पाहिले तर मराठी मतांवरती त्यांचं प्राबल्य अधिक आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असताना जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीने सुद्धा बी प्लॅन जो आहे तो तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका महायुतीचा बी प्लॅन काय आहे हे या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील हे गेल्या काही दिवसापासून आपल्याला चर्चा पाहायला मिळते। याची सुरुवात जी आहे ती मराठी भाषा उत्सव सोहळा जो झाला, मराठी भाषेचा उत्सव सोहळा जो झाला त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि काल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे जे आहे ते मातोश्रीमध्ये गेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे की दोन्ही भाऊ एकत्र येणार हे जवळपास निश्चित आहे। हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत यामध्ये मात्र मोठी निवडणुकीची चुरस जी आहे ते आपल्याला साहजिकच पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिका असेल इतर महापालिका असतील या महापालिकांसाठी महायुतीने मात्र बी प्लॅन तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका हा बी प्लॅन काय असणार आहे तर मुंबई महापालिका किंवा इतर महापालिकांसाठी महायुती एकत्रच लढण्यावरती भर जी आहे ती देणार आहे। मतांचं विभाजन कुठेही होणार नाही याची काळजी सुद्धा युती घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक पक्षाचे जे महायुतीतले आमदार आहेत त्यांच्यावरती ही संपूर्ण जबाबदारी टाकली जाईल आणि आमदारांना प्रत्येक वॉर्डनिहाय ही सगळी जबाबदारी देऊन जास्तीत जास्त प्रत्येक महापालिकेमध्ये कशा जागा जिंकता येतील, महायुतीला कसा फायदा होईल याकडे भर जो आहे तो दिला जाणार आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं जे आहे ते एक गट्टा त्यांच्याकडे जाऊ शकतात। थोडीफार मतं जी आहे ती भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे येतील, परंतु भाजपकडे असणारी उत्तर भारतीय मतांचा भर सुद्धा महायुतीला मिळणार आहे। त्यामुळे साहजिकच महायुती एकत्र लढण्यावरती भर त्यासाठीच देणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर येत्या काळात सणासुदीचा हा संपूर्ण काळ असणार आहे। दिवाळीच्या आधी आपण जर पाहिलं तर गणपती आहे, गणपतीच्या आधी गोपाळ काळ आहे। ही सगळी सण जे आहे ते निवडणुकीच्या आधी येत आहेत आणि त्यामुळे या सणांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो सुद्धा महायुती करणार आहे। त्यामुळे महायुती कुठेतरी नो रिस्क धोरण जे आहे ते अवलंबणार आहे, कारण जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महायुतीला कुठेही फटका बसू नये याची काळजी जी आहे ती महायुतीकडून घेतली जाणार आहे आणि प्रमुख नेत्यांवरती विशेष जबाबदारी जी आहे ती महायुतीकडून टाकली जाईल आणि जेणेकरून महायुतीला फायदा होईल। ठाकरे जरी एकत्र आले तरी कुठलाही फटका महायुतीला बसणार नाही याची काळजी जी आहे ती महायुतीकडून घेतली जाणार आहे। कॅमेरामॅन रोहन पवारचा विनायक डावरुंग, ट्विन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।